सचलक व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर. खासदार साहेबांची खासदार म्हणून ही पहिलीच जिल्हा परिषद आहे खासदार झाल्यानंतर. कारण 2014च्या अगोदरची जिल्हा परिषदची निवडणूक झाली होती. मला वाटते वेदांतिकाताई त्या निवडणूक लढल्या होत्या आणि त्यानंतर दादा परत खासदार झाले आणि त्या खासदारकीच्या नंतरची मला वाटते ही येणारी ही पहिली निवडणूक आहे. त्यामुळं काही चॅलेंजिंग गोष्टी असणार आहेत का? खरं सांगायचं झालं तर त्यावेळेचा वातावरण आणि विषय वेगळा होता. त्यानंतर ह्या मतदारसंघाची रचना बदलली. त्यानंतर 2014 नंतर आम्हाला अपयश आलं, दुर्दैवानं अपयश आलं. त्यावेळा अचानक काही घटना घडल्या आणि प्रिपरेशन ऐन टायमाला असल्यामुळं करता आलं नाही थोडं बहुत. त्यामुळं आम्हाला थोडं अपयश आलं असलं तरी पण त्यानंतरच ह्या गावातल्या ह्याच लोकांनी आपल्या कार्यकर्त्यांनी दादांना खासदार केलेला आहे. रुकडीतला एक एक माणूस धैर्यशील दादांच्या प्रचारात सहभागी होता लोकसभेला आणि जेव्हा रान करून त्यांनी सगळ्यांना आणि सगळ्या लोकांना जनतेचं जिल्ह्यातल्या सर्व नेते मंडळींचंच सहकार्य मिळालं. असा काही प्रकार नाही की आजची परिस्थिती वेगळी आहे. आज धैर्यशील दादा शिवसेना शिंदे गटाचे नेतृत्व करतात. एक उत्कृष्ट संसदपटू म्हणून त्यांचं नाव आहे आणि जनतेचा जास्तीत जास्त संपर्क धैर्यशील दादांनी ठेवलेला आहे आणि आजपर्यंतचा इतिहास आहे. कैलासवासी खासदार बाळासाहेब माने असू दे पासून ते खासदार वहिनीसाहेब आणि दादांनी बहुजन समाजाचे नेते म्हणून वारसा जपलेला आहे आणि तेच काम अगदी ताकदीनं काम धैर्यशील दादा आज करत आहेत. त्यामुळं ह्या मतदारसंघात जिल्हा परिषदेच्या तिन्ही महायुतीच्या शिंदे गटाच्या शिवसेनेच्या निवडून येण्यास कुठलीही काही अडचण कसल्याही परिस्थितीत नाही. ही मी तुम्हाला एक कार्यकर्ता सामान्य कार्यकर्ता दादाचा म्हणून तुम्हाला ग्वाही देतो. आज आम्ही गावागावात नेते मंडळीशी किंवा मतदारांशी चर्चा करत असताना किंवा माहिती घेत असताना अशी एक गोष्ट जाणवते की मोठं गाव आणि छोटं गाव असं काही ठिकाणी कंपॅरिझन केलं जातं. गावावर असं काय असतं किंवा विकास निधीवर असा काय परिणाम होऊ शकतो का किंवा काय अशा गोष्टी आहेत का? छोटं आणि मोठं गाव हा विषय गौण आहे. मोठं गाव रुकुडी आणि हिरले. मोठं गाव कुणाला म्हणायचं जिथं लोकसंख्या मतदारसंख्या जास्त आहे. आज रुकडीची मतदारसंख्या 14,500 आहे. फ्लोटिंग पॉप्युलेशन 20,000च्या वर आहे. हा भाग वेगळा. खरं मतदार करणारी मतदारांची संख्या 14,500 आहे आणि हिरल्याची जवळजवळ 10,000 आहे. मतदान होते 8,500 त्यामुळं आपण मोठं गाव म्हणतोय. एक भाग प्रतिनिधी म्हणून जिल्हा परिषदला कोण जाणार ते छोटं मोठं गाव नसून सर्व मतदारसंघ 7 गावं तालुका माझा असं म्हणूनच लोकप्रतिनिधी तिथं जात असतोय. त्यामुळे छोटं मोठ्याचा काही विषय नाही. मतदारसंख्येच्या ह्याच्यावर जनता मतदार म्हणतात. तसं थोड्या दिवसापूर्वी जे निकाल लागले नगर परिषद नगरपालिका महानगरपालिकेचं त्याचा इम्पॅक्ट ह्या निवडणुकीवर काय होऊ शकतो काय? खरं म्हटलं तर ही शहरं आमच्या ग्रामीण भागाच्या मतदारसंघाला लागून शहर आहेत. थोडा इम्पॅक्ट इकडे पडतो, परंतु ग्रामीण भागाची जनतेची विचार करण्याची आणि त्यांचे प्रश्न वेगळे आहेत. ग्रामीण भागातील जनतेचे आणि त्यांची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. पद्धत म्हणण्यापेक्षा ग्रामीण भागाची समस्या वेगळ्या आणि शहरी भागाच्या समस्या वेगळ्या. त्यानुसार त्या लोकांनी मतदान केलं असते. परंतु आज जर पाहिलं दादाच्या नेतृत्वाखाली शिवसेना महायुती असू दे शिंदे गट आमचा शिवसेनेचा अतिशय चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स आणि आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व मंडळी शिंदे गटाचं काम करतो शिवसेनेचं. आम्हाला आनंद आहे की चांगल्या पद्धतीनं कोल्हापूर आणि आजूबाजूच्या लोकांच्या चांगल्या पद्धतीने मतदान आपल्या ह्या महायुतीला केले. आज काही तांत्रिक कुठं तिकिटाच्या वाटपासाठी त्यांच्या एकमेकाच्या चढाओढ झाली असेल, मैत्रीपूर्ण लढती झाल्या असतील, परंतु निश्चितच दादांचं ह्या भागात चांगल्या पद्धतीनं शिंदे गटाची बांधणी तिने चांगल्या मजबूत प्रकारे तिने केलेली आहे. भैया अजून एक म्हणजे रुकडी मतदारसंघच नाही तर ओव्हरऑल सगळ्या निवडणुकीसाठी किंवा अगोदरच्या निवडणुकी होती ह्यांच्या संदर्भात किंवा यांना धरूनच एक माझा प्रश्न आहे की उमेदवार निवडीला विलंब होत असल्यामुळे त्याचा इम्पॅक्ट निवडणुकीवर पडतो का किंवा उमेदवारांना उमेदवारी देण्यासाठी विलंब का केला जातो? अनेक जण उत्सुक असतात. त्यामुळं
निवड करत असताना नेत्यांना प्रश्न पडतोय की एकाच वेळेला जर 2 उमेदवार 3 उमेदवार सक्षम उमेदवार इलेक्टिव्ह मेरिट असणारे जर असले तर त्यांना कुणाला द्यायचं. त्यामुळं कोण आपल्यातून दूर जाता कामा नये. आपले सगळे कार्यकर्ते आहेत, त्यांनी कार्यकर्ते निर्माण केलेले आहेत, त्याच्यावर कुणा अन्याय होऊ नये. आणि त्यामुळं एक एक वेळा नेते कोडीत पडतात, परंतु काही ना काहीतरी शेवटी निर्णय घ्यावाच लागतो. एकमेकांची समजूत काढून चांगला निर्णय घेऊन. आणि एक वैशिष्ट्य आहे, आजपर्यंत दहीशीदादांनी निर्णय घेतलेत आणि कोण असं बाजूला गेला अशाचा भाग नाही गेला तर ते सर्व म्हणजे आज वाद घालतील तर उद्या दादाने एक निर्णय घेतल्यावर त्याच्या पाठीशी ठाम राहतात. विलंब झाल्यामुळं काय होतंय की कमी वेळ मिळाल्यामुळं लोकांपर्यंत जनसंवाद ठेवायला मी काय आहे नाही तर काय आहे काय सांगायसाठी आपली भूमिका पटवून सांगायसाठी थोडा वेळ कमी पडतोय. त्यामुळे लवकरात लवकर जर तिकीट जाहीर झालं तर एका मार्गानं काम करायला सोपं होते आणि त्याचे रिझल्ट पण चांगले येतात. अजून एक प्रश्न भया महत्वाचा की किती रंगी लढत होऊ शकते रुकडी मतदारसंघामध्ये तुमच्या अंदाजानं किती रंगी दुरंगी होऊ शकते त्रिरंगी चौरंगी कशी लढत होऊ शकते? आज खरं म्हटलं तर एक महायुती आणि महाविकास आघाडी ह्यातच लढत आहे. काँग्रेसचं महाविकास आघाडीमध्ये त्यांची खलबत्ती चालू झाल्यात पण अजून काय त्यांचं क्लिअर पिक्चर काय दिसून येत नाही. त्यांच्यात एकमत होऊन चिन्हाबद्दल काय ते मला असं ऐकायला मिळालं की चिन्हाबद्दल त्यांचं चालू आहे. त्यांचा काय निर्णय होईल त्यावर महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असाच लढत होणार. त्या मतदारसंघात इलेक्टिव्ह पर्सन कोण असू शकतं म्हणजे जनता कोणाच्या सोबत जाऊ शकते? जनता जो उमेदवार आहे त्याचं स्वतःचं वैयक्तिक काहीतरी व्होट बँक लागते. त्यानंतर पक्षाची व्होट बँक आहे. मग नेते कार्यकर्ते अशा पद्धतीनं की जर बांधणी झाली तर निश्चितपणे कोण उमेदवार असेल ह्या पद्धतीचा 100% निवडून येणार. आणि लोकांच्यात संपर्क पाहिजे. लोकांना हवं असं नेतृत्व अशा पद्धतीचं त्याचं काम पाहिजे. विकास कामाला अर्ध्या रात्री जर फोन केला प्रसंगाला त्या प्रसंगाला धावून जाणार पाहिजे. गावची जाण असणारा माणूस पाहिजे आणि एक चांगलं व्यक्तिमत्व असेल त्याला निश्चितच जनता डोक्यावर घेते. सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया 24 न्यूज चॅनलला. महामेडिया 24 सदैव तत्पर.